नंबरचा क्वेश्चन अजून आपण चालू करणार आहोत. 9 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. प्रॉपर्टीचा क्वेश्चन आहे हा. -1 to 1 mod of 5x - 3 mod complete dx. सो याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे पहा. जेव्हा केव्हा तुम्हाला डिफरंट इंटिग्रेशन मध्ये मॉड दिसणार, मॉडचं मीनिंग असतं आयदर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. क्लियर ना? आता याच्यामध्ये जी व्हॅल्यू येणार आहे ती आयदर पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. म्हणजे 5x - 3 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू शकते. ते मॉडने ते ऑलवेज पॉझिटिव्ह केलेली. कळलं का? मग आपल्याला कन्सिडरेशन करताना दोघं कन्सिडरेशन करावं लागतं जेव्हा आपण या मॉडला घेतो. म्हणजे मॉड ऑफ 5x - 3 चं मीनिंग पहिल्या केस मध्ये असं असू शकतं की 5x - 3 हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर कसा असू शकतो? निगेटिव्ह असू शकतो. कळलं का? कळलं का? आणि दुसरी केस असू शकते की 5x - 3 हा पॉझिटिव्ह असू शकतो. ओके, आयदर हा फॅक्टर निगेटिव्ह असू शकतो किंवा हा फॅक्टर पॉझिटिव्ह असू शकतो. जर तो फॅक्टर निगेटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह फॅक्टर कधी पण कसा असतो? 0 पेक्षा स्मॉल असेल ना. निगेटिव्ह नंबर ऑलवेज 0 पेक्षा लेस असणार आणि पॉझिटिव्ह फॅक्टर ऑलवेज 0 पेक्षा ग्रेटर असणार. कळलं का? मग जर -5x - 3 इज लेस दॅन 0 असेल तर हे इनइक्वालिटीला जर मी पुढे सॉल्व केलं इनइक्वालिटीला मग काय होईल? हा मायनस साइन जरी इथे येणार हा -5x + 3 इज लेस दॅन 0 झालं ते. कळलं का? हां. मग याच्यात x ची व्हॅल्यू काढा. x ची व्हॅल्यू काय असेल? सो हा 3 तिकडे घ्या म्हणजे तो -3 होणार. बरोबर? आणि तो -3 तिकडे घेऊन जाणार आपण -3/5 भेटेल. मग त्याचा आन्सर 3/5 भेटणार. कळलं का? हे पहा 3 तिकडे द्या -x -5x इज लेस दॅन 3 येईल. कळलं का? आणि हा खाली जाणार -3 होणार आणि याला इक्वल टू केलं तर आपण x ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला -3 -5 त्याचा आन्सर भेटणार आपल्याला x इज लेस दॅन 3/5. कळलं का? हां, मग तशी याची पण व्हॅल्यू काढा. याची काय निघणार? 5x - 3 इज ग्रेटर दॅन 0. बरोबर? सो x ची व्हॅल्यू काय भेटणार? 5x ची व्हॅल्यू भेटणार 5x इज ग्रेटर दॅन +3. सो x इज ग्रेटर दॅन 3/5. ओके, म्हणजे एक वेळेस कळलं का? हे काय सांगितलं मी? x ची व्हॅल्यू काढायची ती 3/5 पेक्षा छोटी येणार किंवा x ची व्हॅल्यू काढायची 3/5 पेक्षा मोठी येणार. ओके, आता नीट लक्षात घ्या. जेव्हा आपण असं म्हणतोय तर आपली लिमिट कुठपर्यंत आहे? -1 to 1 पर्यंत. म्हणजे निगेटिव्ह पासून 1 पर्यंत लिमिट जायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 स्लॉट लागतात. म्हणजे असं झालं ते ऍक्च्युअली -1 मध्ये आहे 3/5 आणि त्याच्यानंतर आहे 1. कारण 3/5 चं व्हॅल्यू 0 पॉइंट समथिंग काहीतरी येणार. काढून पहा 0.6. बरोबर ना? मग ते -1 आणि 1 च्या मध्ये लाई करते ना. बरोबर की नाही? मग आता आपल्याला इंटरवल कसे घेता येतील? -1 to 0.6 आणि 0.6 to 1 घेता येईल का? मी स्प्लिट करू शकतो. आठवते का ती प्रॉपर्टी तुम्हाला? हो. हे पहा 0 to 2a असं किती प्रॉपर्टी होती माझी. तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला इथे f(x) आहे. याला सांगितलं होतं पहा इंटिग्रेशन ऑफ 0 to a f(x) dx प्लस इंटिग्रेशन ऑफ a to 2a. आठवलं का? f(x) dx असं लिहिता येईल याला. भाई वाटत नाही का तुम्हाला बिटवीन इंटरवलला आलाय म्हणणे? कळतंय ना? मग याला मी 0 to 3/2 क्लियर आणि 3/2 to 1 असं घेऊ शकतो ना. -1 to 3/2 आणि 3/2 to 1 घेता येईल काय? मिड इंटरवल. मग ती प्रॉपर्टी लावायची इथं. कळलं का? मग कशी बसेल ती प्रॉपर्टी? रफ करूया. मग ही प्रॉपर्टी इथं चिपकेल. ही प्रॉपर्टी तुम्हाला कोणी सांगत नाही लावा म्हणून. ते तुम्हाला मिड इंटरवल भेटतं म्हणून तसं लावावं लागतं. कळलं का? बघा आता मला याला असं लिहिता येऊ शकतं इंटिग्रेशन ऑफ -1 to किती? म्हणजे हे लेफ्ट साइड आहे समजा ही लेफ्ट साइड -1 to 1 mod of 5x - 3 dx. याला मी असं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ -1 to 3/5. कळतंय का? आणि जर तुम्ही 3/5 घेताय म्हणजे मायनस पासून 3/5 पर्यंत तर त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे? -5x - 3 पाहिजे ना. -1 पासून 3/5 पर्यंत म्हणजे 3/5 पेक्षा छोटा आणि -1 पेक्षा मोठा. तर त्याची व्हॅल्यू काय असते म्हणजे फंक्शनची
मायनस 5x मायनस 3. कळलं का हे? हा, तुम्ही याला असं लिहा, नंतर ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा किंवा डायरेक्ट टाका तरी पण चालेल. कळतंय का? किंवा लिहून घ्या वाटल्यास हे जातच मॉड ऑफ 5x मायनस 3 dx आणि हे प्लस इंटिग्रेशन ऑफ हे 3/5 पासून कोणापर्यंत 1 पर्यंत मॉड ऑफ 5x मायनस 3 dx. आता याच्यामध्ये बघा -1 to 3/5 म्हणजे -1 पासून 3/5 पर्यंत म्हणजे या रेंजमध्ये याची व्हॅल्यू काय होणार ते या मॉडची व्हॅल्यू काय असते -5x मायनस 3 असते ना, मग ते टाकून काही तुम्ही म्हणजे -1 to 3/5 या रेंजमध्ये याची व्हॅल्यू मायनस इन ब्रॅकेट 5x मायनस 3 असते. कळलं का? आणि याची 3/5 to 1 च्या रेंजमध्ये याची व्हॅल्यू किती असते प्लस 5x मायनस 3 असते. बरोबर का? सो इंटिग्रेशन ऑफ 3/5 to 1 या रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू 5x मायनस 3 असते. हे कळलं का प्रत्येकाला? स्प्लिट केलं मी त्याला आणि मी याला सॉल्व्ह करायचं. ओके, आता इथून सोल्युशन काही मोठी गोष्ट नाही. याला इंटिग्रेट करायचं आणि मग अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकायची. याला इंटिग्रेट करायचं, अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकायची आणि सॉल्व्ह करायचं. करता येईल का घरी? एवढाच नवीन पार्ट होता सांगितलं. सोल्युशन दिलेलं आहे खाली, करून घ्या. हा, स्वतः करायचं. हा, आता शिकवलं नाही एवढं 9-8 एक्झाम्पल पर्यंत कसं करायचं ते. याला सेपरेट सॉल्व्ह करा, याला सेपरेट सॉल्व्ह करा आणि दोघांना ऍड करा. कळलं का? म्हणजे चुकणार नाही तुमचं. कळलं का? हे मायनस साइन बाहेर घेऊन टाका इंटिग्रेशनच्या आत. मायनस साइन बाहेर घेऊन टाका इंटिग्रेशन आणि हे डायरेक्ट सुटेल ना. x चे इंटिग्रेशन 5 कॉमन निघेल, x चे इंटिग्रेशन x² येईल आणि 3 चे इंटिग्रेशन 3x येईल. सेपरेट आहे ना. लिमिट टाका, याच्यात पण लिमिट टाका, सॉल्व्ह करा, ऍडिशन करा, आन्सर द्या. ओके, पण हे गोष्ट लक्षात ठेवा मॉडचं कसं सॉल्व्ह केलं एवढीच फक्त नवीन करायची. जाऊ पुढे मग. पुढचं देऊ का तुम्हाला घरी? हो सर, 9 नंबरचं नाही जमलं तर मला सांगा. काय 13 नंबरचं घेऊ? बाबा म्हणजे काय ते सांगा. नाही घेऊ आपण. पहिले मी घेतो ना 10 नंबरचं. जे नवीन आहे ते इथं घेणार, जे आता जुनं झालेलं आहे ते घरी करा. याला होमवर्कला करा त्याचा पुढचा पार्ट इंटिग्रेट करून ऍडिशन करून बघूया. 10 नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला थोडंसं टॅन ऑफ क्यूब ऑफ टॅन ऑफ ची टर्म आहे का तुम्हाला इथं प्रॉपर्टी टाकावी लागते तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये. जसं की 1/1 प्लस आहे ना बुक सर्वांकडे. हा, 10 नंबरचा क्वेश्चन बघा. 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये लिमिट दिलेली आहे 0 to π/2. ओके, ठीक आहे. त्याला थोडंसं तुम्ही कन्वर्जन करणार आणि थोडं पुढे येणार. बरोबर, कन्वर्जन केल्यानंतर काय होतं की 0 to π/2 तुम्ही जेव्हा करता तेव्हा आपल्याला सगळ्या टर्म अशा sin cos sin अशा मिळतात आपल्याला. बरोबर, आता थोडं नीट लक्षात द्या. त्यांनी काय केलंय की त्याला a - x मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे त्याला टॉईस ऑफ इंटिग्रेशन मिळतं. टॉईस ऑफ इंटिग्रेशनला तो सॉल्व्ह करतो, मग पुन्हा त्याला इकडे 1 मिळतं आणि मग तो पुढे सिम्प्लिफाय करतो. आता ही जी गोष्ट आहे ना त्याचं कोणाला करतात. खाली सगळे प्रकार दिलेले आहेत पहा. एरर करू. हा, न्यू पॅटर्न. या डेफिनेट इंटिग्रेशनचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामला खूप छान होऊन जातं कारण याचा आन्सर फिक्स आहे. मग सगळ्यांचा आन्सर तेच येतो. पॅटर्न वाला म्हणजे सॉल्व्ह करायची गरजच पडत नाही. डायरेक्ट लक्षात ठेवून घ्या, डायरेक्ट आन्सर देऊन टाकायचं. कळलं का? म्हणजे पहा असं इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 1/1 प्लस क्यूब रूट ऑफ 3 tan of x dx किंवा याच्यासारखा दुसरा पॅटर्न आहे इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 1/1 प्लस cot क्यूब ऑफ x dx किंवा एक तीसरा पॅटर्न आहे इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 sin of x upon sin of x plus cos of x dx integration of 0 to π/2 sec of x upon sec x plus cosec x
dx. Integration of 0 to pi by 2 sin of raised to 4x upon sin of raised to 4x plus cos of raised to 4x dx, and integration of 0 to pi by 2 cosec raised to 5 by 2 x upon cosec raised to 5 by 2 x plus sec raised to 5 by 2 x dx. जेवढे क्वेश्चन आहेत नाही इथं सगळे या सर्वांचा आन्सर बघा फोन. कळलं का हे क्वेश्चन पाहिलं सगळ्यांचं? हा मग कॉम्प्युटरला तुम्ही काय करणार? बोर्डमध्ये पण फिजिकल नाही बोर्ड मध्ये जमत नाही ना, फक्त मी सांग कॉम्प्युटरची ट्रिक सांगतो थोडीशी. बोर्ड मध्ये देऊ नका, पाच भेटणार नाही तर झिरो, अर्धा पण देणार नाही तो. बरोबर. हा जो प्रकार आहे सगळा या सगळ्यात आन्सर काय होतं कळलं का? मग कॉम्पिटिटिव्ह वगैरे डायरेक्ट विचारतो तुम्हाला की याचा आन्सर काय असेल, मग डायरेक्ट द्यायचं. मग थोडंसं लक्षात ठेवा, पॅटर्नच लक्षात ठेवा तुम्ही. झिरो लिमिट कधी पण 0 to pi by 2 असणार. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह मध्ये जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये थोडंसं पाहिजे 0 to pi by 2 जर लिमिट असेल तर कदाचित या पॅटर्न मध्ये तो क्वेश्चन असू शकतो. कळलं का? याच्यापैकी तो क्वेश्चन असू शकतो. आणि हा पॅटर्न थोडंसं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर कसं आहे, खाली दोघांची प्लस वरती तोच त्याच्यातला पहिला नंबर, खाली दोघांची प्लस त्याच्यातला पहिला नंबर, खाली दोघांची प्लस त्याच्यातला पहिला नंबर, म्हणजे पहिलं फंक्शन. जनरली असं नसतं. कळलं का? त्याचे सिम्पटम सांगतोय, सिम्पटम है ना, आधाराचे सिम्पटम तसे क्वेश्चनचे पण सिम्पटम असतात. याचं पण सिम्पटम तसंच आहे. हे दोघांचे प्लस आणि हा वरती नंबर, या 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 दोघांचे प्लस आणि हा वरती नंबर, दोघांचे प्लस आणि हा वरती नंबर, आणि लिमिट pi by 2 pi by 2 pi by 2. हे दोन सिम्पटम मॅच झाले की त्याचा आन्सर काय टाकायचं. कळलं का? बिंदास, काही टेन्शन नाही. मग हा कॉम्पिटिटिव्हचा पेपर झाला. बरोबर. आता बोर्डचा पेपर आहे. बोर्डला जरा विचित्र प्रॉपर्टी निवडून. कळलं का एवढं? हां, हे मार्क करून ठेवा पुढचं. ओके, ते दिलं तसं खाली तसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे तिथं, पण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी. ओके, तुम्हाला ट्रिक समजते का ती? काय काय सिम्पटम आहेत त्याचे म्हणून? सिम्पटम महत्वाचे. आता कशाने लावणार? लिमिट कंटिन्युअसली pi by 2 पाहिजे, दुसरं लिमिट चालणार नाही. कळलं का? आणि हे जे खाली दोघांचे प्लस असते कधी पण, आणि जो इथं पहिला नंबर असतो ना तोच वरती असतो. कन्फर्म. ओके, याचा अर्थ काय बोललो ना, रफ करूया आता. आता ही सगळी एकाच प्रकारे सुटतात, जो प्रकार मी आता सांगेन. कळलं का? आता हे सोडून दाखवतो, वगैरे करायचे. कळलं का? सेम प्रकारे सेम स्टेप ऍज इट इज फॉलो करायचे, बिलकुल डिक्टो. काही स्टेप चेंज नाही, काहीच नाही, काही नाही, फक्त इंटिग्रेशन चेंज होईल. साइनच्या जागी कॉस येईल, कॉसच्या जागी टॅन येईल, काय ते. कळलं का? सेम प्रोसिजर, सेम स्टेप, सगळं सेम. म्हणून त्या आन्सर pi by 4च येतं सगळ्यांचं. कळलं का? शेवटी सगळं तेवढंच होणार आहे. रफ करू बघ. आता या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दिला आहे, मी हा करून दाखवतो तुम्हाला. सोपा क्वेश्चन आहे जरा, म्हणजे सोपा म्हणण्यापेक्षा जरा टफ आहे, पण बाकी हे सोपे आहे त्याच्यापेक्षा. हा जरा टफ जाईल कोसेक पण, हे बाकीचं ते इझी आहे खूप. मस्त होतं, कारण साईनचा कॉस, कॉसचं साईन, साईनचा कॉस, कॉसचं साईन लगेच भेटतं. कळलं का? फक्त लक्षात ठेवा की हा पॅटर्न आहे. त्या पॅटर्नचे क्वेश्चनचे आन्सर डायरेक्ट pi by 4 लिहायचे कॉम्पिटिटिव्हला. हा सॉल्व्ह करून दाखवतो. याच्यातला ट्राय करा, बोर्डला याच्यातला प्ले करू शकतो. आता पॅटर्नची ओळख समजली असेल तुम्हाला, पॅटर्न काय आहे. ओके, आता याला करायचं कसं ते प्रोसिजर समजून घ्या. ओके, सो पहिले काय करायचं, या इंटिग्रेशनला आय म्हणायचं. आपण त्याला आय प्रत्येक वेळेस म्हणणार आहे का, त्याचं काय इंटिग्रेशन असेल तर आय असेल, म्हणजे आपण याच्या इंटिग्रेशनला आय म्हणणार. हे पूर्ण क्वेश्चनला थोडं सिम्प्लिफाय करायला अशा टर्म्समध्ये सिम्प्लिफाय करा की जिथं डेरिव्हेटिव्ह किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह वरती किंवा डेरिव्हेटिव्ह खाली असे दिसतील. कळलं का? म्हणजे ते सिम्प्लिफाय होऊन 0 होऊन जाईल ना सगळं. pi by 4 आन्सर येते, म्हणजे sin cos tan cot cos काही दिसणार. मग ते कधी होईल तसं, जेव्हा त्याचे इंटिग्रेशन एकमेकाचे खाली किंवा वर तयार होते. कळलं का? प्रत्येक क्वेश्चन मध्ये असंच करायचं. त्याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं सोप्या भाषेत. कशात? हा, कारण साइन आणि कॉस अशी गोष्ट आहे की ते साइन फंक्शन देते. साइन कॉस वरून तुम्हाला tan काढता येतो, cot काढता येतो, sec काढता येतो, cosec काढता येतो. मग त्यामुळे ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात चांगला उपाय कोणता?
कोणची गोष्ट कॅन्सल करायची असेल तर आपण काय करतो ट्रिग्नोमेट्री मध्ये त्याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करून टाकतो म्हणजे ते आपोआप कॅन्सल होऊन जाते. त्यामुळे सर्वात सोपा ऑप्शन आहे याला ट्रिग्नोमेट्रीला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करा म्हणजे ते पाय बाय 4 होईल. मग आता मी काय करतो पहिले याला थोडंसं ट्रिग्नोमेट्रीला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करतो. सो पाय बाय 2 हा 1 अपॉन 1 प्लस याला थोडं क्यूब रूट समजा हे आणि हे टॅनचं काय असतं साइन ऑफ x अपॉन कॉस ऑफ x. कळलं का हे? ओके व्हॅल्यू टाकायची. आता हे क्यूब रूट ओके मी एक क्यूब रूट दोघांना देऊ सेपरेट चालेल का? हो कारण कॉमन आहे ना रूट कॉमन येतो दोघांना भेटेल वरती पण आणि खाली पण. मग याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर i ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 0 टू पाय बाय 2 1 अपॉन हे इकडे भेटणार. सो क्यूब रूट ऑफ cos ऑफ x प्लस क्यूब रूट ऑफ sin ऑफ x अपॉन हा क्यूब रूट ऑफ cos ऑफ x. कळलं का हे? हा cos ऑफ x कुठे जाईल न्यूमरेटरला. कळतंय का? म्हणजे सगळं sin cos मध्ये कन्वर्ट होतंय बा आपोआप जे 0 हा पाय बाय 2 इथं भेटणार क्यूब रूट ऑफ cos ऑफ x अपॉन हा क्यूब रूट ऑफ cos ऑफ x प्लस क्यूब रूट ऑफ sin ऑफ x. आता इथून कॉमन काढू नका कारण मध्ये प्लस आहे. रूट वगैरे एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आणि स्क्वेअर रूट वगैरे याचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये कॉमन निघत नसतात. त्याला कोण लागतं कॉमन निघायला मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन लागतं. तर मल्टिप्लाय असलं तर कॉमन निघालं असतं. जसं डिव्हिजन होतं पहा तर कॉमन होऊन गेलं होतं एकत्र होतं ना. कळतंय ना? हां तर इथून कॉमन घेऊ नका हुशारी करू नका. ओके हे असं झालं. आता प्रॉब्लेम हे सगळं साइन कॉस मध्ये कन्वर्ट झालं की नाही. एकदा साइन कॉस मध्ये कन्वर्ट झालं की याच्यासाठी एक प्रॉपर्टी वापरायची इंटिग्रेशन मध्ये म्हणजे याला जर कॅन्सल करायचं आहे तर याच्यासारखी दुसरी टर्म याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे तेव्हा तो कॅन्सल होईल. कळलं का? ते जसं 2 प्लस मायनस 2 करणार तर 0 आन्सर येतो. कळलं का? तर याच्यामध्ये इंटिग्रेशनच्या दुसऱ्या प्रॉपर्टीनी आपल्याला कॅन्सलेशन करता येतं. प्रॉपर्टी पण तुमच्या याच्यामध्ये प्रॉपर्टी नंबर ऍक्च्युअली सहावी प्रॉपर्टी येते. प्रॉपर्टीज काढा आपण लिहिलं तर प्रॉपर्टीज हां त्याच्यामध्ये 6 नंबरची प्रॉपर्टी पहा 6 नंबरची आठवते का? प्रॉपर्टी नंबर 6 इंटिग्रेशन ऑफ a 0 टू a बरोबर 0 टू a f of x dx याला मी असं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ काय 0 टू a f of हा अप्पर लिमिट मायनस फंक्शन dx. कळलं का? असं लिहिलं तरी चालतं. हे मी काढून दाखवलं तुम्हाला मागच्या वेळेला प्रो दॅट पण दिलं होतं आमच्याकडे. तर ही प्रॉपर्टी मी इथे एक दुसरं इंटिग्रेशन तयार करायचं याच्यासाठी. क्लियर? त्याला आयस म्हणतात कारण आपण आयस म्हणू ना त्याला ऍक्च्युअली आय हे आहे हा पूर्ण आहे ना इथं हा कंप्लीट आहे की नाही हा. मग याच्यासारखी दुसरं तयार करायचं म्हणजे हे काय आहे 0 टू पाय बाय 2 ऍक्च्युअली आय काय होता 0 टू पाय बाय 2. कळलं हे? तर ही आणि ही इक्वलच आहे ना कारण इक्वलच आहे ना हे पण क्यूब रूट त्यानंतर हे cos ऑफ x डिवाइड बाय क्यूब रूट cos ऑफ x प्लस 3 sin ऑफ x. कळलं का? हा ऍक्च्युअली जो क्वेश्चन होता ना हा 1 जो आहे ना हा नंतर त्या पॅटर्न मध्ये कन्वर्ट झाला. तो पॅटर्न मी सांगितलं तुम्हाला पहा 0 टू पाय बाय 2 दोघांची प्लस असते तोच नंबर वरती असतो. कळलं का? हे कन्वर्ट झाल्यानंतर साइन कॉस करू म्हणजे हा ऍक्च्युअल क्वेश्चन आहे पॅटर्नच्या हिशोबाने. आता आन्सर पाय बाय 4 लिहिला तुम्ही. कळतंय ना? हे वाटत नाही ना ते इथं वाटतं दोघांची प्लस पाय बाय 2 हेच लिमिट वरती वाटते की नाही? हां मग इथून ते पाय बाय 2 येत असतं ऍक्च्युअली पण ते आलं कसं ते सांगतो. मग हे तुमचा क्वेश्चन आहे पहा काय मग मी याला इक्वल टू असं लिहिलं तर 0 टू हा पाय बाय 2 बरोबर. आणि हा काय म्हणतो हे फंक्शन ऑफ x होतं की नाही. या फंक्शन ऑफ x च्या जागी a मायनस x टाकलं चालेल का? चालेल ना. मग मी असं म्हणू शकतो का क्यूब रूट ऑफ cos ऑफ x च्या जागी पाय बाय 2 मायनस x a च्या जागी पाय बाय 2 आहे आणि x च्या जागी काय टाकायचंय a मायनस x म्हणजे पाय बाय 2 मायनस x. नाही कळलं? हां इक्वल टू राहील नाही प्रॉपर्टीज आहे ना तशी cos ऑफ हे काय येणार पाय बाय 2 मायनस x सगळे x च्या जागी तेच येणार 3 क्यूब रूट ऑफ sin ऑफ पाय बाय 2 मायनस x. कळालं का हे दोघं इक्वल राहतील की नाही प्रॉपर्टीच्या हिशोबाने? हां
सर इथं परत सांग. परत सांगू. याचं म्हणणं काय आहे, x च्या जागी आपण a मायनस x जरी टाकलं ना तरी काही फरक पडत नाही. बरोबर. हे आपले इंटिग्रेशन आहे. x च्या जागी a मायनस x, a म्हणजे कोण, पाय बाय 2. मग x च्या जागी पाय बाय 2 मायनस x, पाय बाय 2 मायनस x, पाय बाय 2 मायनस x टाकलं तर काय फरक पडेल का? हे फरक पडेल का? नाही. कळतंय ना? हो सर. तुमचं किती गट येतात? कळलं. मग हे i, हे पण i ची व्हॅल्यू झाली की नाही? हे पण आहे, तर हे पण आहेच आहे ना, आणि हे पण आहेच आहे इंटिग्रेशन. मग मी काय करणार, याच्यानंतर दुसरी स्टेप फॉलो करा, ऍड करून टाका दोघांना, याला पण आणि याला पण. सो ऍड इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. कळलं का? स्टेप प्रोसिजर फॉलो करा, तुम्हाला आन्सर मिळेल. सो ऍड इक्वेशन नंबर 1 अँड 2 वी गेट, काय मिळतं मग आपल्याला, i प्लस i भेटेल ना, याचं पण आन्सर आहेच आहे की, आणि याचं पण आहेच आहे. मग i प्लस i नाही मिळणार का हे? हो. मग तसं इकडची टर्म आणि इकडची टर्म ऍड होईल ना, नाही कळते? कळतंय. हा, मग ही टर्म येईल काय, क्यूब रूट ऑफ कॉस ऑफ x अपॉन क्यूब रूट ऑफ कॉस ऑफ x प्लस 3 ब्रॅकेट साइन ऑफ x प्लस इंटिग्रेशन 0 to pi by 2, integration of 0 to pi by 2 cube root of cos of pi by 2 minus x divided by cube root of cos of pi by 2 minus x plus 3 in bracket sin of pi by 2 minus x. कळालं का हे इथपर्यंत? मी काय केलं, फक्त ऍड केलंय दोघांना. ओके, सर ठीक आहे, लिहून घ्या, मग मला फोटो काढायचा आयडिया नाही. झालं का? झालं का? मग आता बघा, जसं इकडे लक्ष द्या, हे इथपर्यंत क्लिअर आहे. हे i प्लस i टू होतील. ओके, आपण बेसिक माहिती दिसेल का तुम्हाला, x प्लस x स्क्वेअर जर असेल आणि याचं इंटिग्रेशन असेल तर याचं इंटिग्रेशन आपण दोघांना सेपरेट करतो की नाही? हो. मग मी दोघांचं इंटिग्रेशन कॉमन पण काढू शकतो ना तसं. कळलं का? हो. जर इंटिग्रेशन प्लस मुळे सेपरेट होऊ शकतं, तर इंटिग्रेशन दोघांचं कॉमन पण निघू शकतं. नाही कळलं? मग या ठिकाणी मला या दोघांचे इंटिग्रेशन तर मी कॉमन काढू शकतो का नाही? 0 to pi by 2 0 to pi by 2 कॉमन काढू शकतो का? हो. का असं करू शकतो, कारण डिनॉमिनेटर सारखं आहे, म्हणजे होऊ शकतो. ओके, आता ते का होईल, cos of pi by 2 minus x, तर मिनिंग काय असतं, कोणचा क्वाड्रंट, Pi by 2 minus फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट pi by 2 असल्यामुळे फंक्शन चेंज होईल, कॉसचं काय होईल, साइन, आणि साइन चेंज होईल का, प्लस का मायनस, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह. हो. करताय नाही? हो. मग मी थोडंसं इथे चेंज करू, इथलं इथं करू का? हो. हा, जमेल ना? मग एक cos ऑफ pi by 2 ची जागी sin ऑफ x येणार. कळलं का हे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो असा, इथं या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात, सो त्यामुळे हे pi by 2 आहे इथं, आणि हा x मायनस आहे म्हटल्यावर इकडे येणार. बरोबर, याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. हे pi by 2 असल्या कारणाने cos चं साइन होतं आणि साइन प्लस राहतं. कळलं का? तसं इथं पण cos ऑफ pi by 2 minus x परत तेच, परत इथं पण काय लिहिलं, sin ऑफ x. कळलं का हे? हो. आणि sin ऑफ pi by 2 minus x, sin pi by 2 minus x हाच क्वाड्रंट प्लस साइन, साइनचं काय होईल, cos, फंक्शन चेंज होईल. कळलं का हे? हो सर. कळलं का? हे अलाइड अँगलचे फॉर्म्युला यूज केले. आता तुम्हाला दिसतंय का डिनॉमिनेटर सेम आहे करून, हो. प्लस असतं आहे, याला इकडे द्या, याला इकडे द्या. पण डिनॉमिनेटर सेम असेल नॅचरल नंबरचे, आपण त्याला कॉमन घेऊ शकतो की नाही? घेऊ शकतो की नाही? मग इंटिग्रेशन पण कॉमन निघेल, डिनॉमिनेटर पण कॉमन निघेल. कळलं का? मग मी असं म्हणू शकतो का याला, इंटिग्रेशन कॉमन 0 to pi by 2 हे क्यूब रूट ऑफ cos ऑफ x प्लस क्यूब रूट ऑफ sin ऑफ x डिवाइडेड बाय हे कॉमन क्यूब रूट ऑफ cos ऑफ x प्लस क्यूब रूट ऑफ sin ऑफ x. कळतंय का? सर क्यूब रूट आहे. खाली. कळलं का हे? हो.
आता दोन्ही वरची आणि खालच्या टर्म मध्ये काय फरक आहे? काय फरक आहे वरच्या आणि खालच्या टर्म मध्ये? मग काय होईल याचं? 1 ना रे. अरे काय फरक आहे त्याच्यामध्ये? काय होईल याचं? अरे कॅन्सल होईल त्याला पूर्ण टर्म. मग काय आन्सर येईल? 1 येईल. हा मग काय समजलं तुम्हाला इथून? इथं विषय असा आहे की 2i ची व्हॅल्यू ही इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 मध्ये 1 आली आहे. कळलं का? आता 1 चं इंटिग्रेशन काढता येतं ना? काय असतं? काय असतं 1 चं इंटिग्रेशन? x असतं ना? हां. मतलब का 0 झालंय. ओके. 1 चं इंटिग्रेशन x असतं. डेरिव्हेटिव्ह मध्ये 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. इंटिग्रेशन मध्ये वाढतं ते x येतं. म्हणजे आता इंटिग्रेशन आहे ना x हे ब्रॅकेट क्लोज हा 2i आणि हे पाय बाय 2 अप्पर लिमिट आणि हे लोअर लिमिट. कळलं का हे? ओके. एक 1 चं इंटिग्रेशन x. पुढे सॉल्व करा. पुढे काय होईल? अप्पर लिमिट लोअर लिमिट सबस्टिट्यूट करा. काय भेटणार? 2i पाय बाय 2 मायनस 0. असं होईल ना ते? अप्पर लिमिट पाय बाय 2 आहे ना, एकदा 0 आहे ना. मग पाय बाय 2 मध्ये 0 पाय बाय 2 झालं म्हणजे 2i पाय बाय 2 च राहील ना. मग i ची व्हॅल्यू पाहिजे ना तुम्हाला. i ची व्हॅल्यू काय? पाय बाय 2 डिवाइडेड बाय 2 म्हणजे i ची व्हॅल्यू झाली पाय बाय 4. कळलं का हे? हे प्रत्येक वेळेस असंच होईल. प्रत्येक वेळी असंच होईल. हे एक्झॅक्ट सेम येतील, ते कॅन्सल होईल, इथं 1 च येईल. कळलं का? ते 1 आल्यामुळे हे पाय बाय 4 च राहील त्यांचं. हे चेंज होत नाही. इथंच आलं सर याचा आन्सर. चालू का समजा? एक्सरसाइज ते एकदम समजलं हा प्रकार? तो दिसायला किती किचकट दिसला तो पॅटर्नला फॉलो करायचं. पॅटर्न तुम्हाला बरोबर आन्सर देतो. पॅटर्न समजलं तुम्हाला. याला ओळखायचं कसं? याचे सिम्पटम काय आहेत? 0 टू पाय बाय 2 लिमिट असणार ऑलवेज. आणि इथली पहिली टर्म तुमची इतर लिमिटला असते. मग ते 1 असेल तर 1 असणार, cos स्क्वेअर असेल तर cos स्क्वेअर असणार, sec स्क्वेअर असेल तर sec स्क्वेअर असणार. कळलं का? जर ते cos sin आणि cos मध्ये असेल तर नशीब चांगलं आहे, त्याला कन्वर्ट करायची गरज नाही. बरोबर? म्हणजे आता तुमचे जे पुढचे क्वेश्चन आहेत जसे की sin of x अपॉन sin of हा अशा टाइपचा क्वेश्चन आहे. इंटिग्रेशन ऑफ sin of x अपॉन sin of x प्लस cos of x अशा टाइपचा. आता हा क्वेश्चन जास्त चांगला आहे का? कारण हे डायरेक्ट ही स्टेप आहे. कळलं का? दिसत नाही का? हा म्हणून हे थोडं टफ वाला घेतलं इथं म्हणजे सोपवाला घरी करता येईल. बाकी सगळे असेच आहेत ना. हा ही डायरेक्ट ही स्टेप आहे. कळलं का? इथून डायरेक्ट सॉल्व करायचं. आणि हे जे 1 1 वाले आहेत ना ते थोडे कन्वर्ट करावे. कळलं का? एवढंच. सो दिसायला किती जरी टफ दिसलं हा पॅटर्न लक्षात ठेवायचा. याचा आन्सर डायरेक्ट पाय बाय 4 मारायचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. ओके. शॉर्टकट पण समजलं. बोर्डला लिहू नका पाय बाय 4 डायरेक्ट 0 मारा. हे असं सॉल्व करायचं पूर्ण व्यवस्थित इथं ते. ओके. पुढे पण एक्सरसाइज पास हा पहिले काय ऑसम एकदम असं आहे. भरपूर आहे ना 45 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. असंच राहणार आहे. एक प्रश्न 3 मार्कचा प्रश्न असतो म्हणून हे सगळे पॅटर्न्स आहेत त्याचे आन्सर. इंडिफिनाइट इंटिग्रेशन कॉम्पिटिटिव्हला खूप सोपं होऊन जातं कारण त्याचे पॅटर्न्स आहेत त्याचे डायरेक्ट आन्सर. ते हिसाब असं. ओके. हे बघा. सो पॅटर्न सांगतो आधी. इंटिग्रेशन ऑफ a टू b जर असेल f of x असेल डिवाइडेड बाय f of x प्लस f of a प्लस b मायनस x dx असा प्रकार असेल त्याचा आन्सर 1/2 इन ब्रॅकेट b मायनस a. तो 1/2 b मायनस a ना हा पॅटर्न लक्षात घ्या. इम्पॉर्टंट पॅटर्न. क्लियर? अशा टाइपचा क्वेश्चन दिसतात तसा आन्सर लिहायचे. आता हे अशा टाइपचे क्वेश्चन कुठले आहेत? कळलं का? इकडे लक्ष द्या रे. टाइमपास नका करू. मोबाईल ठेवा खाली. मोबाईलची काहीच गरज नाही. सिद्धेश मोबाईल खाली ठेवून द्या. काहीच गरज नाही मोबाईलची मला. ठीक आहे बघा. तर पहिला क्वेश्चन पहा याच्यामध्ये 3:8 हा जो दिलेला तुम्हाला 11 - x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय
एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर dx असा क्वेश्चन असू शकतो किंवा इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 स्क्वेअर रूट ऑफ x अपॉन क्यूब रूट स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस x प्लस रूट ऑफ x असा क्वेश्चन असू शकतो किंवा इंटिग्रेशन ऑफ 2 to 7 x क्यूब अपॉन 9 मायनस x होल ब्रॅकेट क्यूब प्लस x क्यूब dx असा क्वेश्चन असू शकतो इंटिग्रेशन ऑफ 4 to 9 x raised to 1 by 4 upon 13 minus x raised to 1 by 4 plus x raised to 1 by 4 dx असा क्वेश्चन असू शकतो और pi by 6 pi by 3 1 upon 1 plus in square root of cot of x dx असा क्वेश्चन असू शकतो किंवा मग इंटिग्रेशन ऑफ pi by 6 pi by 3 1 upon 1 plus square root of cosec x dx असा क्वेश्चन असू शकतो या सर्वांचा आन्सर या पॅटर्नने निघतं हे पहा यांना कॉम्पिटिटिव्हला कसं टॅकल करणार समजा है ना आधी कॉम्पिटिटिव्ह सांगत होतो म्हणजे ट्रिक आहे तर तुम्ही नीट बघा हे f of x जे आहे ना ही f of x इन ब्रॅकेट f of a plus b minus x अशा टाइपची टर्म असते ही ओके म्हणजे काय विषय असतो इथं x स्क्वेअर आहे की नाही हा 11 मायनस x स्क्वेअर याला थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर इथं x स्क्वेअर ची टर्म भेटणार म्हणजे a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर च्या हिशोबाने a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस 2ab भेटेल ना तर f of x भेटेल ना तिथं कळलं का म्हणजे याला हे सॉल्व्ह होऊ शकतं आणि इथं पहा हे जे x ची टर्म आहे ना ही f of a plus b मायनस x असतं ओके सो हे इथं सिम्प्लिफाय झालेलं आहे इथं स्क्वेअर करून आता एक मला कळेल पाहिजे हा पॅटर्न तुम्हाला कसं समजेल हे रूट ऑफ x म्हणजे याला मी इकडे तिकडे देऊ शकतो ना म्हणजे हे इकडे हे f of x हे वरती दिसतंय कळलं का हे x क्यूब इथं दिसतंय पहा जसं की x raised to 4 इथं दिसतंय पहा हा 1 इथं दिसतोय पहा कळतंय का आणि हे 1 इथं दिसतोय पहा मागच्या वेळेस पण असंच होतं सर हा तो फरक काय आहे? लिमिट मध्ये फरक आहे ना अच्छा मागच्या वेळेस 0 to pi by 2 कंपल्सरी होतं आठवलं का काय सांगितलं तुम्ही दोन गोष्टी चेक करायच्या याचा इथं दिसला पाहिजे बट त्याच्यासोबत अजून एक गोष्ट होती 0 to pi 0 to pi by इथं दिसतो का 0 to pi by 2 तुम्हाला कुठं कळलं का मग 0 to pi by 2 नसेल तर मग हा आणि 0 to pi by 2 असेल तर मग pi by 2 कळलं का त्याचा आन्सर फिक्स आहे याचा आन्सर व्हॅरी होतो कळलं का कारण लिमिट फिक्स आहे ना त्यामुळे आन्सर फिक्स होतो मग आता याचा जो प्रकार आहे पहा याचे जे आन्सर्स येतात जनरल पॅटर्न मध्ये तो प्रकार असा असतो पहा जसं की आता समजा मला याचा आन्सर काढायचा आहे किंवा कोणाचा पण आन्सर काढायचा आहे हा f of x आहे की नाही बरोबर a to b तुमचं लिमिट आहे जसं की इथं 1 to 2 आहे कळलं मग 1 to 2 हा 1 by 2 करायचा आहे आन्सर काय असलं पाहिजे 1 by 2 असेल 1 by 2 b म्हणजे काय 2 कळलं का मायनस a म्हणजे काय 1 त्याला सॉल्व्ह करायचं 1 by 2 मायनस इथं 1 च भेटणार म्हणजे याचा आन्सर 1 by 2 च आहे नाही कळलं फिरसे बघा इतकं सोपं आहे. हे झालं याचं बोर्डला करावं लागलं तसं हा हे आता याचा आन्सर काढायचं समजा ते x क्यूब आहे की नाही इथं हे बरोबर पॅटर्न आहे याचा आन्सर काय असतं या हिशोबाने 1 by 2 7 minus बरोबर अपर लिमिट 7 क्लियर मायनस लोअर लिमिट 2 कळलं का तो 1 by 2 इन ब्रॅकेट 7 minus 2 5 म्हणजे याचा आन्सर असलं पाहिजे 5 by 2 समजतंय का हा कळलं की शॉर्टकट हे प्रत्येकाला असं निघतो मग ओके ह्या ट्रिकने निघतं त्यांचं प्रत्येकाचं याचं पण आन्सर कसं निघेल याचं कसं निघेल 1 by 2 अपर लिमिट पाय बाय 3 मायनस पाय बाय 6 कसं करणार याला तुम्ही मल्टिप्लाय करा म्हणजे तो 6 होऊन जाईल कळतंय का मग हे काय म्हणजे 3 पाय मायनस पाय डिवाइड बाय 6 2 by 2 पाय मायनस पाय डिवाइड बाय 6 मग त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला 1 by 2 पाय बाय 6 आणि याचा आन्सर होणार पाय बाय 2 कळलं का
याचा आन्सर पाय बाय 2 हा कॉम्पिटिशन हा हा पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी बोर्डला हुशारी करू नका रफ करू मग हे आता काढायचं काढायचं कसं बघून घे झालं का चला काय रफ करू आता याच्यातलं जे कठीण आहे ना ते हेच आहे हे इझी हे डायरेक्ट समजेल ना तुला आपलं हे इथं वरती आलेलं आहे 1 याला साइन कॉस आता हे इथं ऍक्च्युअली कॉट आहे याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करून करावं लागेल याला आपण साइन याला आपण कोसेकला 1 कॉस करून करावं लागेल सिम्प्लिफिकेशन सॉल्व करायचं सिम्प्लिफिकेशन सॉल्व का ऍक्च्युअली जर बोर्डच्या हिशोबाने करायचं असेल याला त्यांना कसं करावं लागेल इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 6 आणि हे पाय बाय 3 त्या हिशोबाने याला 1/1 प्लस रूट ऑफ कोसेक आहे की नाही तर 1 sin करावं लागेल इथे मग हे sin ने क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल याला पण याला पण कळलं का मग ते sin ऑफ x लिहितो म्हणजे ते असं होईल sin ऑफ x प्लस 1 आणि हे डिवाइड बाय sin ऑफ x तो sin ऑफ x वरती रूट ऑफ 1 येईल रूट वरती येतो असं म्हणजे ते अशी टर्म दिसेल तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हे रूट येईल असं इथं भेटेल इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 6 इथं पाय बाय 3 आणि हा sin ऑफ x रूट मध्ये असं भेटेल आणि इथं भेटणार तुम्हाला sin ऑफ x प्लस 1 रूट ऑफ 1 मग तेच नंबर हां कळलं का मग हे तेच पॅटर्न आहे ना पहा खालचे दोघांचे प्लस याचा नंबर इथं आणि लिमिट 0 to पाय बाय 2 सोडून दुसरं काही मग त्याला असं सॉल्व करायचं 1/2 b - a अप्पर लिमिट मायनस 2 कळलं का पॅटर्न कळला का आता याला सॉल्व करण्याची पद्धत समजून घ्या याच्यामध्ये हे बाकी सगळे इझी आहेत तेवढे एकच आठ आहे है ना हे करून दाखवतो ओके हे शॉर्टकट ट्रिक ड्रॉप करू हो हा क्वेश्चन आहे बघा तुमचा ओके याच्यासाठी तुमच्याकडे एक प्रॉपर्टी होती पहा किती नंबरची प्रॉपर्टी ती एक नंबरची प्रॉपर्टी नाही प्रॉपर्टी नंबर 5 पाचव्या नंबरची प्रॉपर्टी पहा तिथं a plus b minus x वाली ओके आठवतं का नाही हो f of x dx इंटिग्रेशन ऑफ a to b असेल हो तर याला तुम्ही असं लिहू शकता इंटिग्रेशन ऑफ a to b f of a plus b minus x dx आठवलं का हा हो सर आता हे a b जर असेल तर घ्यावं लागतं नाही तर b नसेल तर काही घ्यायची गरज नाही इथं 0 आलं तरी b घेत नाही आपण मागची जी प्रॉपर्टी होती मागची ते कंपल्सरी तर 0 बाय पाय बाय 2 यायचं ना ते असं कळलं का 0 आता ते मागची जी प्रॉपर्टी होती ना त्याच्यात जर कंपल्सरी खाली 0 असेल वरती पाय बाय 2 नसेल कंपल्सरी असं ते कंपल्सरी नाहीये कळलं का पण पाय बाय 2 असला ना तर आन्सर डायरेक्ट पाय बाय 4च येतो पण पाय बाय 2 सोडून दुसरं काही आलं समजा सपोज मी तो पण एक शॉर्टकट सांगून देतो कन्फ्युजिंग साठी मागचा पॅटर्न आठवतो तुम्हाला आठवतो का तो काय सांगितलं तुम्ही मला हे बघा इंटिग्रेशन ऑफ 0 to पाय बाय 2 जर असेल आणि f of x अपॉन f of x प्लस 1 किंवा काहीतरी दुसरं फंक्शन समजा व्हॉटएव्हर चे काय इथे g of x समजा काहीतरी वेगळं फंक्शन असेल अशा टाइपचा जर पॅटर्न असेल तर आपण त्याचा आन्सर पाय बाय 4 लिहितो कळलं का आता हे कंपल्सरी पाय बाय 2 असेल तर पाय बाय 4 असून जातं डायरेक्ट समजा इथे असं झालं की हा इथं 0 आहे आणि हा पाय बाय 4 सोडून दुसरा कोणतरी आला जसं की पाय बाय 3 आला कळलं का पाय बाय 3 आला तर मग काय आन्सर असणार तर ही आन्सर याच ट्रिकने निघतं इकडची जे ट्रिक होती फक्त याच्यामध्ये हे b a जेव्हा करतात तुम्ही मागचाच फॉर्म्युला आहे ना आता 0 पाय बाय 2 सोडून काय सांगितलं तुम्ही 1/2 b a सांगितलं की आता 0 पाय बाय 2 सोडून उरलेले सगळे याच्याने कळलं का
तर मग a ची व्हॅल्यू 0 येतो आणि b ची व्हॅल्यू पाय बाय 3 म्हणजे हे नाही घेतलं तरी चालतं या केसमध्ये हे नाही घेतलं तरी चालतं काही येणारच नाही ना 0 आहे ना तो म्हणजे फक्त 1/2 इंटू b करा अप्पर लिमिट करा डायरेक्ट आन्सर भेटेल कळलं का त्याच्यापेक्षा दोनच गोष्टी लक्षात ठेवा की पहिली आणि दुसरी पाय बाय 2 असेल तर तो पहिली ट्रिक आणि पाय बाय 2 नसेल तर मग कोणासाठी ही दुसरी ट्रिक कळलं का चला सोळा सध्या इकडे या आता हे इथून असं आलेलं आहे हे a टू b जर असेल असं त्याला मी असं लिहू शकतो मग मी याला परत लिहू का तसं तशा फॉर्मॅट मध्ये आता हे जर इंटिग्रेशन i असेल तर मी याला दुसरं अजून एक काय लिहू शकतो ना i याच्या सारखं लिहू शकतो ना याला f of x आहे की नाही तर x च्या जागी मी a plus b minus x टाकलं चालेल का चालेल का चालेल ना इथूनच राहील ना सो 11 म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 3 टू 8 11 मायनस x च्या जागी काय टाकायचंय a म्हणजे 8 प्लस b म्हणजे 3 आणि मायनस x कळलं का कळलं का हो x च्या जागी a plus b minus x टाकायला सांगितलं ना मी हा x आहे किती तुमचा याच्या जागी काय टाकायचं b a plus b minus x a काय 3 वाटल्यास तुम्ही इकडे तिकडे झालं 3 plus 8 आता ठीक आहे a plus b minus x कळलं का डिवाइडेड बाय x स्क्वेअर म्हणजे 3 plus 8 minus x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 1 minus x म्हणजे 3 plus 8 minus x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर कळलं काय नाही पण टाकू शकतो मी असं मग मला काय मिळेल याच्याने इंटिग्रेशन ऑफ 0 टू 0 नाही 3 टू 8 11 मायनस आता हे मायनस मध्ये घुसणार आहे लक्षात ठेवा सो हे मायनस मध्ये जाईल तर हे मायनस आणि मायनस प्लस होणार आहे आणि हा 3 plus 8 11 होणार आहे सो इथं होणार -11 आणि प्लस x कळतंय का x स्क्वेअर हा हे कळतंय का आणि इथं 11 मायनस x भेटणार ओके आणि इथे मायनस n मध्ये जाणार सो इथं काय होईल 1 minus 11 plus x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर कळलं काय हो 3 plus 8 11 होणार हे मायनस याला चिपकेल आणि हा मायनस x चा प्लस x होईल ते dx लावायला समोर हा मग i ची व्हॅल्यू काय भेटेल तुम्हाला i ची व्हॅल्यू भेटणार 3 8 याला सिम्प्लिफाय करा प्लस x मायनस x प्लस 11 मायनस 11 कॅन्सल 1 मायनस 11 मायनस 10 आन्सर होईल बरोबर सो असं काहीतरी झालं -10 मध्ये त्याचं पण -10 आहे का त्याचं काय झालं 11 आहे का इथं प्रिंट मिस्टेक झाली आहे बरोबर सर हो क्वेश्चन करेक्ट करा बुक मध्ये इथे 11 असलं पाहिजे म्हणजे हे बरोबर मॅच होईल पहा त्या पॅटर्नला ते 1/6 हा खालचा वरती कळलं का मग ते बरोबर मॅच होईल इथं हा काय असलं पाहिजे 11 असलं पाहिजे इथं हा काय असलं पाहिजे 11 असलं पाहिजे त्यावेळेस तो पॅटर्न मॅच होतो बुक मध्ये करेक्ट करा ती गोष्ट इथं 11 असलं पाहिजे इथं पण 11 असलं पाहिजे इथं पण 11 असलं पाहिजे कळलं का रॉंग झालं पाहिजे मग हे पहा हे होईल x स्क्वेअर कळलंय आणि हे पण कॅन्सल होईल मग इथं काय होणार 11 मायनस x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x स्क्वेअर कळलं का हा मग हा i आणि हा पण आहे मग या दोघांची मी प्लस करू का दोघांची इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 दोघांना मी ऍड करतो ऍड इक्वेशन नंबर 1 and 2 पॅटर्न तोच आहे मागचा तेच प्रोसिजर सेम ॲज इट इज फक्त प्रॉपर्टी बदलली आता तिथं 0 आणि बाय होतं इथं a आणि b आहे कळलं का एवढाच फरक आहे मग i प्लस i बरोबर तसं यांची पण प्लस होईल ना इंटिग्रेशन ऑफ 3 आणि 8 मी कॉमन घेऊन टाकू इंटिग्रेशन दोघांबद्दल मग काय मिळेल 11 मायनस x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 11 मायनस x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
एक्स स्क्वेअर अपॉन 11 मायनस एक्स चा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. कळलं का? हो. आता हे डिनॉमिनेटर सेम आहेत ना एक्झॅक्ट, हो. फक्त इकडे तिकडे झालेलं आहे. प्लस असल्यामुळे कम्प्युटेशन, सो डिनॉमिनेटर कॉमन होऊ शकतो की नाही? हो. सो डिनॉमिनेटर कॉमन आहे. इंटिग्रेशन 3 to 8 आहे ना, इंटिग्रेशन मध्ये हे वरचं काय राहील, समजा मी त्याला असं म्हणतो एक्स स्क्वेअर प्लस 11 मायनस एक्स चा होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, डिवाइडेड बाय हा पण तसाच होईल ना, एक्स स्क्वेअर प्लस 11 मायनस एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. कळलं का? हो. आता वरची टर्म खालची टर्म एक्झॅक्ट सेम आहे, सर ते वरच येईल आन्सर, तो पॅटर्नच तसा आहे. कळतंय का? हो 2i is equal to integration of 3 square इथं 1 dx होणार. बरोबर? या 1 चं इंटिग्रेशन काय असतं? एक्स x म्हणजे इथं काय होणार 2i is equal to integration 3 to 8 x. आता इंटिग्रेशन काढून टाकतो. x ला अप्पर लिमिट 8, लोअर लिमिट 3. ओके, सॉल्व करा. सो 2i is equal to 8 minus 3. क्लियर आहे? सो तुम्हाला पॅटर्न भेटेल पहा, 2y इकडे घेऊन टाकू का? सो i ची व्हॅल्यू भेटते तुम्हाला 1/2 इन ब्रॅकेट 8 minus 3. कळलं का? आठवला का पॅटर्न? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हाफ करून सांगितलं होतं ना? हां, हो हे बघा 1/2 b minus a, a minus b नाही, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. कळलं का? आठवलं का ते? तेच तर आन्सर येतं. मग हे सगळी झंझट त्यासाठी होती. मग इथं आन्सर येतं बरोबर जायचं, ते येतं 1/2 8 minus 3 आहे तर 5. सो याचा आन्सर येतं i ची व्हॅल्यू 5/. कळलं का? हो सगळ्यांचे आन्सर असे निघतात. सगळ्यांचे इंटिग्रेशन शेवटी बनच आहे. कळलं का? एवढा प्रकार. म्हणजे जवळपास 5 ते 6 सम्स आहेत, सगळे सेम पॅटर्नचे सम्स आहेत. हो पॅटर्न कळणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला 2 पॅटर्न शिकवले.